नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राज्य शासनाने दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे। आता हा जी.आर. नेमका कुठल्या कर्जमाफी संबंधी आहे तर हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, जे काय कर्जमाफीची योजना होती म्हणजे 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना होती। तर याच्यामध्ये बरेच शेतकरी यापासून पात्र असून देखील वंचित राहिलेले होते, अपात्रच झालेले होते। परंतु जे शेतकरी पात्र होते तर असे सुद्धा बरेच शेतकरी यापासून वंचित राहिलेले होते। मग आम्ही चुकीच्या पद्धतीने वंचित राहिलो या संबंधी बरेच शेतकरी कोर्टात सुद्धा गेलेले होते आणि त्या संबंधी कोर्टाचा निकाल हा शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला होता। मग त्यासाठी जवळजवळ 6,000 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांना द्यायला कोर्टाने सांगितलेलं होतं आणि तशा प्रकारचे म्हणजे एक 3 आठवड्याच्या आतमध्ये ही प्रक्रिया चालू करण्याचं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं होतं आणि त्या संबंधित हा जी.आर. शासनाने काढलेला आहे। तर बघा, आता या पुरवण्या मागण्यांमध्ये सुद्धा या संबंधी चर्चा झालेली होती आणि त्यासाठी निधी मंजूरही केलेला होता। जवळजवळ 5,900 म्हणजे 6,000 कोटी रुपयांचं याला पॅकेज लागणार आहे। परंतु याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू टप्प्याने चालू केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर शासनाने दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी एक जी.आर. काढून त्यासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे। आता या 500 कोटी कोणाला मिळणार आहे तर जे शेतकरी याचे 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजनेसाठी पात्र होते तर त्या शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफी भेटणार आहे तर त्यांना ही कर्जमाफी भेटणार आहे। आता या संबंधी आपण पाहिलं तर अजूनही 2025 मध्ये सुद्धा बरेच शेतकरी संघटना असतील या कोर्टामध्ये गेलेल्या होत्या आणि बरेच केसेस ज्या अशा आहेत की त्या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे। तर अशा ज्या काही म्हणजे असा जो काही प्रश्न असेल तर त्याच्यासाठी जवळजवळ 5,900 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। मग याची जी प्रक्रिया आहे ती आता 500 कोटी रुपये त्याच शेतकऱ्यांना भेटणार आहेत। मग आता शासन अजूनही 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करण्याची शासनाने घोषणा केलेली आहे। मग हे चालूचे काय आणि आता याच्यामध्ये थकीतचे या कर्जमाफीमध्ये करतात का तर हा सुद्धा एक पाहण्याचा आता प्रश्न आहे की नेमकं शासन याच्यामध्ये कशा प्रकारचा निर्णय घेणार आहे। तर आता बघा, आता तर याची प्रक्रिया चालू केलेली आहे। तर आशा करूया की याच्यामध्ये जे काही पात्र आहेत आणि जे काही थकीत शेतकरी असतील गेल्या वेळेचे म्हणजे 2017चे तर अशा प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा जो काही कायद्याने लाभ भेटायला पाहिजे तो भेटायला हवा आणि कोर्टाने देखील त्यांच्या बाजूने निकाल लावलेला आहे। त्याच्यामुळे ही प्रक्रिया देखील आता शासनाने चालू केली आहे। उर्वरित जे शेतकरी असतील त्यांना या चालूचे थकीत ही याच्यामध्ये ऍड करतात का नेमकं त्यांच्यासाठी वेगळा निधी मंजूर करतात हा सुद्धा एक पाहण्याचा विषय आहे। त्याच्यामुळे आपण नक्कीच त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक प्रकारचे आशा पकडायची आहे अजूनही की तुम्हाला याची प्रक्रिया चालू झालेली आहे। हळूहळू पूर्ण शेतकऱ्यांना याचे पैसे भेटणार आहेत कारण कोर्टाचा देखील तशा प्रकारचा आदेश आहे। त्याच्यामुळे हे जे काही थकीत शेतकरी असतील त्यांच्यासाठी हा जो शासनाने 7 जानेवारी 2026 रोजी जी.आर. काढलेला आहे, जो काही शासन निर्णय घेतलेला आहे तो त्या शेतकऱ्यांसाठी आहे। आताच्या कर्जमाफीचा याच्यामध्ये कोणताही काडी मात्रही संबंध नाही। हा फक्त 2017च्या थकीत शेतकऱ्यांसाठीचा जी.आर. आहे आणि त्यांच्यासाठीच हा 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। एवढाच हा जी.आर.चा सारांश आहे। आता याविषयी अजून काय अपडेट आली किंवा याच्याविषयी अजून काय वेगळा निधी शासनाने मंजूर केला तर याच्याविषयीची अजून जी काय अपडेट असेल तर ती आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।